नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवू शकतात. 25 आणि 26 डिसेंबर रोजी युतीची घोषणा होण्याची शक्यता देखील आहे. तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहराच्या राजकारणात मोठे बदल घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अजित पवार गट आणि शरद पवार गट महापालिका निवडणूक एकत्र लढवतील अशी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान पत्रकारांशी बोलताना सुभाष जगताप यांनी सांगितले की दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांची अलीकडेच एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत परस्पर सहकार्याने निवडणूक लढण्याच्या गरजेवर चर्चा झाली. शरद पवार गटातील वरिष्ठ नेते अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यांच्याशी पुढील चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जागा वाटपावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि 25 किंवा 26 डिसेंबर रोजी युतीची औपचारिक घोषणा होऊ शकते, असे देखील सुभाष जगताप यांनी सांगितले आहे. सुभाष जगताप यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. आता शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामधील संभाव्य युती आणि राजीनामे यामुळे पुणे महानगरपालिका निवडणूक अधिक रंजक बनली आहे. निवडणूक क्षेत्रात ही एकता किती प्रभावी ठरेल हे येणारे दिवस स्पष्ट करतील. आता शरद पवार गट आणि अजित पवार गट हे युती करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.